आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6.5 कोटी रुपये भरण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास आता सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा जाऊया तर चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन, निश्चितपणे वृषाली, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीच्या एकूणच घटना लागोलाग घडत आहेत त्याच्यावरून एक गोष्ट तर निश्चित आहे की छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास झालेला आहे। आज अधिकृत घोषणा जी आहे ती याबाबतची होऊ शकते आणि ही घोषणा करण्यापूर्वी खरं तर भुजबळ परिवाराच्या वर जिल्हा बँकेचं जे काही कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करण्यास देखील आता भुजबळांकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 6.5 कोटीचं कर्ज जे आहे ते या ठिकाणी भुजबळ परिवाराकडून जिल्हा बँकेला पुन्हा एकदा भरण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे अपप्रचार व्हायला नको, विरोधकांकडून भुजबळांवर कुठल्याही प्रकारचे आक्षेप आरोप घेतले जाऊ नयेत यासाठी आता या अधिकृत घोषणेपूर्वीच भुजबळांकडून खरं तर जिल्हा बँकेचं कर्ज जे आहे त्याची परतफेड केली जाते आणि त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की आज दिवसभरात भुजबळांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच अशा पद्धतीचे जे काही बॅकलॉग्स आहेत ते भुजबळ परिवाराकडून या ठिकाणी क्लिअर केले जात आहेत, जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये त्याचे कुठलेही इम्प्लिकेशन्स, त्याचे कुठलेही रिॲक्शन्स जे आहेत त्या भुजबळांना सहन कराव्या लागू नयेत। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।